हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, तामये नम पार्वती पते शिव हर हर महादेव। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, एकं नित्यनिर्मलमचलं सर्वाधि साक्षिभूतम् सद्गुरुं तं नमामि। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति। कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली गुरु ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा, श्री गुरुवरी मधुसूदन महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। हर हर महादेव। मचरले मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवाविजे, तैसे समृतीनीची आधरे सभाय सात्विक भरे, जव काठीने विरे अंभावाचे। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान
यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. अध्याय 6 आहे आणि श्लोक 12 आहे. 6व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये भगवान ज्ञानोबराया म्हणतात, मग तेथे आपण एकाग्र करोनी अंतकरण. आपण काय करायचं आहे? मग आतापर्यंत झालेलं झालं बरं का, आतापर्यंत झालेलं झालं. आता आणि मग लागोपाठचे शब्द आहेत. मग आता काय करणार? हे दोन्ही एकत्र येणारे शब्द आहेत. मग आणि आता. मग तेथे आता तुम्ही काय करा, आतापर्यंत तुम्ही जे फिरत होते ते आता तुम्ही सोडून द्या. तिथे काय करा? माऊली म्हणतात, मना तेथे ठाव घे, राहे विठोबाचे पायी, राहे इटोबाचे पायी, तेथे मना धाव घे. असा अन्वय असावला. आता सूत्र काय कळता माहित नाही, संगती काय माहित नाही, अन्वय तर माहित नाही. पण ज्ञानोबा तुकोबराय म्हणतात, मना तेथे धाव घेही, धाव तेथे घे, राहे विठोबाच्या पायी, मना तेथे धाव घे. मना तिथे धाव घे. कुठे धाव घे? की मन तुझं विठोबाच्या पायावर स्थिर व्हावं. तस मग तेथे, ज्या वेळेला तिथे गेल्याच्या नंतर काय होतो? ज्ञानोबराय सांगतात, मग तेथे आपण आपलं मन तिथे स्थिर झालं. मन श्रीगुरूच्या किंवा साधूच्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालं. मग तिथे तल्लीन झालेलं मन परिवर्तन काय होतंय? तर महाराज सांगतात, एकाग्र करोने अंतकरण. आपलं अंतकरण काय करावं? एकाग्र करावं. अग्र शब्दाची जोड आहे. एकाग्र मन म्हणजे अन्य त्याची व्यावृत्ती करून त्याच्याशी एक रूप होणं म्हणजे एकाग्र. बर का? बर, एकाग्र कुठं? तेथे विठोबाचे पायी, तिथे श्री गुरुच्या पायावर एकाग्र मन करा. तुम्हाला दिलेल्या तत्वावर तुमचं अंतःकरण एकाग्र झालं, मग तुम्हाला काय होईल? सुखा म्हणे तिथे सुखा काय उणे. तिथे काही सुख नाही का? तिथं सुख कमी नाही. म्हणून तुम्ही काय करा? माऊली सांगतात, मग तिथे आपण मग काय करावं? तिथे गेल्यावर आपण काय करावं लागणार आहे? कामावर गेल्याच्या नंतर तिथे काय गाणे म्हणायचं आहे का? हातात थापी धरून नाचायचं आहे का? तर तिथं काय करावं लागणार आहे आपल्याला? काम करायचं आहे. बरोबर? तसं मग तिथे तुम्ही श्रीगुरूच्या चरणावर नतमस्तक झाल्याच्या नंतर, श्रीगुरूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर, भगवंताच्या नामस्मरणात गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला काय करायचं? तर काहीही करायचं नाही, तर अंतःकरण एकाग्र करून अंतःकरण. या वेळेला तुमचं मन एकाग्र होत नाही, अंतःकरण एकाग्र होत नाही, तर तुम्ही कितीही काही करून काही अर्थ नाही. तप्ते करून काही नाही, वाऱ्या करून काही नाही, काही नाही. तर महाराज म्हणतात की बाबा मग आपण ही सोडायचंच नाही, सुरुवातच घेतली तशी. मग तेथे आपण तिथे गेल्याच्या नंतर काय करायचं आहे? आपण गेलोच त्याच्यासाठी. कशासाठी गेलो? कामासाठी गेलो. कामासाठी गेलो, त्याचा मोबदला तुम्हाला काय मिळणार आहे? पैसा मिळणार आहे.
तसं तुम्ही श्री गुरुच्या चरणापाशी गेलो तर तुम्हाला त्याचा मोबदला काय मिळणार आहे, तर तुमचं अंतःकरण एकाग्र होणार. अंतःकरण एकाग्र करण्यासाठीच साधूच्या संगतीत आहे. जोपर्यंत आपलं अंतःकरण एकाग्र होणार नाही तोपर्यंत काही कळणार नाही. तुम्ही न भिता छाती चालवल्यावर आज नाही उद्या तरी माल मारता येईल, मला येईच ना म्हणून जमते का? हा, किती बी वळंबा हाला बेंड झाला तरी माझं मला सोडलंय का? अखेरला झालंच नाही मिस्त्री. हा, तसं घेऊन जमना हो. येथे काय करायचं आहे, येथे करोनी एकाग्र अंतकरण. अंतकरण इथे एकाग्र करायचं. जोपर्यंत आपलं अंतकरण एकाग्र होणार नाही, एक होणार नाही, तोपर्यंत तुम्हा आम्हाला काही सांगा, काही बी करा, काहीच नाही. वाटतंय आम्हाला आम्ही करतो पण काही कळत. मग आपल्याला काय करायचं आहे, करावं काय मग आम्ही म्हणतो आम्ही. याच्यासाठीच महाराज म्हणतात तुम्ही काय करा. मग आता जाऊ द्या म्हणले, आता काय करायचं आपल्याला, तर तुम्ही काही करू नका. आता बघा मग काय करावं, आला का मग? बरं जाऊ द्या हो. आता आता आणि मग हे दोन्ही लागपाठी शब्द आहेत. त्याने काम करते, हे नाही काम करते. एकाच्या वेळा आमची छिप बी काम करते थपी नसली. घोटायला थापी चालत नाही. घोटायला काय चालते ज्याला, तेच चालते. इथं काय चालते, मग शब्द चालतो. मग तेथे आपण तिथे गेल्याच्या नंतर काय करायचं आहे आणि कशासाठी जायचं आहे, एवढा उठाठेवा जो करतो रात्र आणि दिवस जे करणारे आहेत, तर ते कशासाठी करतात, तर अंतःकरण शुद्धी करण्यासाठी. तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर अंतःकरण शुद्धीसाठीच करायचं आहे. अंतःकरण जर शुद्ध होत नसेल, मन एकाग्र होत नसेल, तर तेवढं करून काही अर्थ आहे का? आहे की बघा, प्रवचनात कीर्तनात बिन सांगता झोपी, गोळ्या घेऊन झोपी ना लोकांना. होय हो, काय जागा आहे की भरलेली, काय नाही की फार एका माणसाला तुम्हालाच नाही. चौकड तेच तिथे ये ना, तिथं कशी येते, रात्र नाही 4 दिवस राहतील तिथं झोप ये ना. त्याला चेव राहिला त्याला झोप येईना, उभेच राहतील. कारण का ती जागाच तशी आहे. कितीही पैसेवाला राहू द्या त्याला झोप येते गो. तर उद्याचं काय करावं विचारामध्ये त्याला झोपच येईल. पण तसला जरी माणूस तुम्ही कीर्तनाला किंवा प्रवचना आणल्या, बिगर पैशाचा झोपते, बिगर गोळीचा झोपतो. ते औषधच मोठ आहे. ज्याला झोप येणार की नाही त्याला कीर्तनाला आणा, प्रवचनाला आणा, त्यांना नक्की झोपणार म्हणजे झोपणार. त्याला गोळ्या द्यायचं नाही, त्याला इंजेक्शन द्यायचं नाही, त्याला मस्त कीर्तनात आणून समोर बसवत आणि मस्त डुलत राहते. काय आनंदाची झोप आली म्हणते, धन्य आनंदाची सापडली वेळ म्हणते. मला एवढ्या दिवस राहिलो पण कधी झोप आली नाही, आज न सांगता झोप आली. तसं बाबा आपण काय करायचं आहे, मग तेथे आपण मग तेथे काय करायचं आहे, करोनिया एकाग्र अंतकरण. अंतकरण काय करायचंय, काय झालं, बसा. महिना तर काय झालं, बसावं लागते. कसं होते तो का आता उगाच एकदम होते का पाणी मार लागते. माल बसना हो, पाणी मारले.
असू द्या बस तेच त्याला बसू द्या आपलं आपण करू द्या. मग तिथे आपण महाराज ऑनलाईन चालू आहे गर्दा करू नका. तैसे मग तेथे आपण एकाग्र करोणे अंतकरण करोणे सद्गुरु स्मरण अनुभवीजे. काय करायचं आपल्याला? आम्ही चिंतनाला बसतो तर काय करायचं? मग तेथे आपण आता तिथे आपण बसलो आतापर्यंत नाही पण आता बसलो बरं का. आता बसल्याच्या नंतर मला काय होईना अंगात येईना असंच की अवस्था होईना असंच म्हणतो आम्ही. पण जोपर्यंत आम्ही मन एकाग्र करून त्याच्या नामस्मरणामध्ये मग्न झालो तर तिथे काय होतं आणि त्याच श्री गुरुचं स्मरण करायचं आहे. अंतःकरण एक करायचं आहे. मन एकाग्र करून त्याचं ध्यान करा. तुम्ही त्या स्थितीला गेल्याशिवाय राहत नाही का नाही. म्हणून महाराज सांगू लागल्यात एकाग्र अंतकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवी जे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याचप्रमाणे नेहमी नाही पण अधून मधून येऊन जाऊन असणारे सारे आलेले आहेत आमचेही म्हणणे नाही. पण परंतु अर्जुना असो स्थान. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अरे मग त्या बसू द्या ऐका थोडं इकडं काय म्हणले. ज्या वेळेला तुम्ही सद्गुरूकडून नाम घेतलं नाम घेऊन तुम्हाला साधनेला बसवलं साधनेला बसवल्याच्या नंतर तुम्ही ज्या आसनावर बसले आसन ग्रहण केलं. आसन कशासाठी ग्रहण केले तर चिंतन करण्यासाठी केलं. पण ते चिंतन करत असताना काय करावं ज्ञानोबराय सांगतात बाबा. अरे मग त्या आसनावर बसून मनाने एकाग्र करून मनाला काय करायचं आहे एकाग्र करायचं आहे. एकाग्र करून त्या श्री गुरुचं चिंतन करायचं. ते श्री गुरु आपल्या डोळ्याच्या समोर असून अंतःकरणामध्ये धारण करून त्या ध्यानाला बसा. तुम्हाला स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. कसं बसायचं आहे एकाग्र मन करून. ज्या वेळेला तुम्ही आसन लावता आसन ग्रहण करता त्यावेळेला मन स्थिर पाहिजे. मनाचं मनपण नाही पाहिजे. मनानेच त्या प्रभूशी एक झाला पाहिजे. मन हे राम झाले. मन काय झालं पाहिजे राम झाले. पण आता असं नाही मन हराम झाले राम नाही झाले. आता काय झाले हराम झाले. कारण का एकाग्र चित्त नाही झालं तर ते मन काय होतं हराम होतं. परवृत्ती ग्रसून कैशी निवृत्तीशी आले. आता निवृत्ती कशी होईल मामा. कारण का आसन ग्रहण करते वेळी त्या आसनावर बसते वेळी आपल्या गुरुचं स्मरण करावं. आपल्या गुरुला हृदयात धारण करावं. आपल्या गुरुचं स्मरण करावं. आणि ज्या वेळेला त्या गुरुचं स्मरण केल्या तर तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती बसलेली भूमी सुद्धा पावन होणार आहे. इतका पावर त्या नामामध्ये. पण आम्ही त्या नामाचं काही महत्वच घेतलं नाही. नाम घेतो पण नाम कळालं नामाचा विशेष काय महत्व आहे. अनुग्रह घेतला म्हणजे काही असं काही विशेष नाही. लग्न झालं म्हणजे असं काही विशेष नाही. लग्नाला खरं फल केव्हा आहे मुलं झाल्यावर का नाही. लग्नाला विशेष फल कधी आहे त्या लग्नाचं खरं फल काय आहे तर त्याला पुत्र होणं त्याचं फल आहे. कशाचं लग्नाचं फल काय आहे तर पुत्र होणं त्या लग्नाचं फल आहे. तसंच अनुग्रहाचं फल काय आहे अंतःकरणाला बोध होणं त्याचं फल आहे. अंतःकरणाला बोध झाला नाही अंतःकरणावर परिवर्तन झालं नाही मन कधी एकाग्र झालं नाही
मन एकाग्र होऊन श्रीगुरूच्या नामस्मरणामध्ये एक झालं नाही तर त्याचं फल तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. तर त्याचं फल तुमच्या पदरात एक पडेल. चुकलिया वर्म हेरा पुढे नाहीतर घातलिया भय नरका जाणे. मग तुम्हाला नरकाला जावं लागेल. घेऊन सुद्धा आम्हाला काय घडतं? पाप घडतं बरं का. काही एवढं सोपं नाही. मग ज्ञानोबरायची ओवीच फार गोड आहे. तो ज्ञानेश्वरीच गोड आहे. काय म्हणले? मग तेथे आपण जिथे तुम्ही आसन ग्रहण करता साधनेला बघता साधनाचा विषय तुम्ही समोर घेता. पण काय झालं महाराज? बसलो ध्यानाला हो, पण ते नामस्मरण करण्यापेक्षा आधीच 50च विटा राहिले होते बघ लावायच्या. 2च गोण्या चढवायचे होते बघ. अरे काय कुठं गेलं मग? असं कुठं असतंय का? महाराज म्हणतात मनात तेथे. अरे कुठे? तेथे म्हणजे कुठे? जिथे गुरुचे पाय आहेत तेथे धाव. तर तुझं मन एकाग्र होईल आणि तुला त्या परमानंदाची स्थिती प्राप्त होईल. ब्रह्मानंदामध्ये जर तुला मग्न व्हायचं असेल तर ते धाव घे. कुठे धाव घे? मना तेथे धाव घे. राये विठोबाचे पाय. विठोबाच्या पायावर काय घे? धाव घे. आणि एक बार तिथे जाऊन त्या चरणाशी एकरूप झाला ना तर तिथं काय होणार आहे? तर तिथे बसून ज्या आसनावर बसलेले आपण आता ते आसन ग्रहण करते वेळेस आधी त्या श्रीगुरूचं स्मरण करा. काय स्मरण करा? कशासाठी स्मरण करा? काय म्हणून स्मरण करायचं आहे? तर माय बाप्पा की माझं जे मन आहे, माझं जे अंतःकरण आहे त्यावर कधीही एकाग्र होत नाही. अंतःकरणामध्ये अनेक विषयाचे तरंग जसे समुद्राला वारा आला आणि वाऱ्याच्या मार्फत अनेक लाटा तयार होतात तसे माझ्या मनामध्ये मी ध्यानाला बसलो अनेक जन्माच्या अनेक वर्षाच्या अनेक दिवसाच्या घटना लक्षात येतात. बघा तुम्ही चिंतनाला बसून बघा. आता देव कुठं आहे की गुरु कुठं आहे की ते काय नाही. 40 वर्षाचं 30 वर्षाचं ध्यानात येते तेव्हा. होय हो. तुम्ही बघा प्रयोग करून बघा. त्याला काय आम्ही बघलोय कवाचं बी आठवते आणि जे आठवायचं तेच आठवत नाही. म्हणतो आम्ही तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा खरं आहे पण काय आठवतो नाही तेची घेता श्री नको ते ध्यानात. काहीच संबंध नव्हता बरं का. काहीच संबंध नाही ना. 30-35 वर्षाच्या गोष्टीचा काय संबंध राहते का? डोळे लावल्या ध्यानात. हो हे चिंतनच तसं आहे. हे चिंतन असं आहे इथं बसूच ते नाही. त्या चिंतनाला बसण्याच्या आधी तुम्ही काय करा? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये खूप गोड सांगतात. तुम्ही बसताना काय करा? मग ते आपण तिथे तुम्ही बसताना काय करा? तर तुम्ही तुमचं मन एकाग्र झालं नाही, तुमच्या मनाला स्थिरता नाही, तुमचं मन स्थिर नाही तोपर्यंत तुम्हाला अवस्था नाही, स्थिती नाही. स्थिती तर नाहीच नाही पण अवस्था सुद्धा होत नाही. अवस्था का होत नाही? तर मनाने तेथे जात नाही. मन इकडे तिकडे भटकण्यामध्ये नको त्याचं ध्यान येते, नको त्याची आठवण येते, नको त्याचं ध्यान येते. जे करायचं ते सोडून देतील दुसरीकडेच भटकत राहते. भटकत नाही का बरं? अर्धवट मेलेला माणूस, अर्ध्या मधात मेलेला माणूस त्याची आत्मा भटकत राहते बरं का. 30, 40,
च्या आत गेलेला 50च्या आत गेलेला माणूस काय होतो? मोक्ष पदाला जातो. कुठं जातो? पिशाच योनीला जातो. पिशाच म्हणजे भूताच्या. तो रात्रंदिवस तो भटकत असतो. का बरं? त्याला जागाच नाही, भटकत राहतो, मुक्त नाही. तसं इथे बसून भटकत राहतो तो पिशाच्या योनीला. तुम्ही काय करा, ज्ञानेश्वरी बारकाईने ऐका. विषय एक असतो पण विषय दुसरा घेऊ नका. मग तेथे ह्यातूनच राहावा. जिथे सुरुवात केली तिथे शेवट करा. तुला ज्ञानेश्वरी म्हणतात. काय म्हणतात? तुम्ही आसन ग्रहण करा. तुम्ही साधनेला बसता, तुम्ही ध्यानाला बसता, तुम्ही धारणेला बसता आणि तुम्ही बसत असताना काय करा, तर आधी काय करा, तिथे गेल्याच्या नंतर मग काय करा, तेथे आपण एकाग्र करोनी अंतकरण किंवा एकाग्र अंतकरण करा. काय करा? एकाग्र करा. एकाग्र झाल्याच्या नंतर देहाची स्थिती बाद होते. ज्या वेळेला देह स्थिती नाहीशी होते त्यावेळेला मन कुठं राहतो? मन कोणाच्या माग आहे? देहाच्या माग. ज्या वेळेला देहाचा विसर पडतो त्यावेळेला मनही राहत नाही. सगळे कार्य ठप्प होतात. विसर कशाचा पडावा? देहाचा पडावा. देहाचा विसर का पडतो? तर तुम्ही एकाग्र अंतकरण केल्यामुळे पडतो. जोपर्यंत तुमचं अंतकरण एकाग्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं फल काही पदरात पडत नाही. आणि पडले तरी तुम्हाला अधोगतीचंच फल पडेल. ज्या जाग्यावर बसून काय करायचं आहे ते करत नाही, नको ते करतो, ते अधोगतीला कारण. आपण कुठे बसलो? ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्याच्या नंतर तुमचं मन का भटकतं? तर त्या मनाला परिवर्तन नाही, त्या मनाला स्थिरता नाही, त्या मनाला वळण नाही, त्या मनाला कुणाचं बंधन. मनाच्या मागे जाणाऱ्याची अवस्था काय होती? अधोगतीला जाते. मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला, तो तिथे मुखून जातो. परत त्याला जन्म नाही, परत सुख नाही. तसं बाबा तुम्ही काय करा, त्या आसन ग्रहण करत असताना आधी एकाग्र अंतकरण करा. साधके साधून आपण जरी जिंकले असते इंद्रिय प्राण, तरी मोकळे न सोडून मन आत्मस्वरूपी आणून बांधावे. महाराज सांगू लागले की बाबा तुम्ही काय करा, तर अंतकरण स्थिर करा. अंतकरण प्रवृत्तीचा हा विषय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? एकाग्र करून अंतकरण. ज्या वेळेला अंतकरण एकाग्र होतो त्याला ती स्थिती प्राप्त होते. ज्याला ह्या स्थितीत जायचं आहे त्यानं अंतकरण स्थिर झालं. अंतकरणाला वळण लागले पाहिजे. अंतकरणावर परिवर्तन होणे म्हणजे ही स्थिती होणे. अंतकरणावर परिवर्तन होणे म्हणजे काय होणं आहे? ही स्थिती होणं आहे. याचंच नाव परिवर्तन आहे. परिवर्तन म्हणजे दुसरं काय आहे? काही नाही. याचंच नाव परिवर्तन आहे. हिरीच्या मार्फत जसं पाण्याचं बरफ होते तसं चिंतनाच्या मार्फत स्थिती होते. चिंतनाच्या मार्फत गरम पाणी थंड करते हे उपाधी हिरीचं काम आहे. तसं नामाचं काम आहे. देहाचा विसर पाडणं हे नामाचं काम आहे. या नामाच्या कामामध्ये जाता तर तुम्ही त्याचा उपभोग न घेता राहता तर तुम्हाला अधोगतीशिवाय दुसरा मार्ग. अधोगतीला न जाता आणि न जायचं असेल तर तुम्ही काय करा, ज्या वेळेला आसन ग्रहण करता मग तेथे आपण काय करायचं आहे? ज्या आसनावर बसणार आहोत, आपण जे ध्यान करणार आहोत, आसन ग्रहण करणार आहोत, तर तिथं काय करा,
मनाला स्थिर करा. मनाचा मनपणा गेला, कारण का मन कोणाचंच आवरत नाही. मन कसं आहे? मन फार चंचल आहे. पण मन किती जरी चंचल असलं ना, मन चंचल चंचल हाती आले गुरुचे बळ. ज्या वेळेला गुरुचं बळ हातात येतो, तेच मन काय करतं, तर तिथे धाव घेतो. कारण काही कोणालाच भीत नाही बरं का मन. मन हे सद्गुरूची अंदनी दाशी, मन सदा भीतसे सद्गुरुशी. मन कुणालाच भीत नाही, एका श्री गुरु वाचून कोणाला भीत नाही. म्हणून तर तुम्ही काय करा, त्या स्थानावर बसल्याच्या नंतर बाबा श्री गुरुला प्राप्त होण्यासाठी, श्री गुरुच्या परम सुखाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ही साधना करायची. ह्या साधनेने काय करते, तर अंतःकरण शुद्ध करते बर का. अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, तर तुकाराम महाराज सांगतात, देवोनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. देवोनी गोपाळ राहे तेथे, हळूहळू, देवोनी गोपाळ राहे तेथे. पाहिलं लागलं, डोसक्याला लागते बरं का तिकडं. देवोनी गोपाळ राहे तेथे, पाहिलं देवोनी गोपाळ राहे तेथे. डोसक्यावर हात ठेव. बस बस बस. तोंड सोडायला, तोंड सोडायला. तोंड उघडा, खुल्लं करा. हॅलो, नमस्कार. नाही इकडे बायच्या इकडे आले. म्हणून माऊली ज्ञानोबराया म्हणतात, मग तिथे आपण एकाग्र अंतकरण करोने सद्गुरु स्मरण अनुभवावी जे. सद्गुरूचं स्मरण केल्याच्या नंतर काय येतो? अनुभव येतो. आता करोनी सद्गुरु स्मरण अनुभवावी जे बर का. आता उत्तरार्ध राहिले, पूर्वार्ध झालं, आता उत्तरार्ध राहिले. तर काय करावं? अंतकरण एकाग्र झाल्याच्या नंतर आता पुढचा विषय काय आहे महाराज? तो गोड आहे हो ज्ञानेश्वरी. तर सांगताना चांगली पाहिजे. ज्ञानेश्वरी खूप गोड आहे, फक्त सांगताना चांगली पाहिजे आणि ऐकताना कळली पाहिजे बर का. काय म्हणले महाराज? आम्ही तिथे बसलो, बसल्याच्या नंतर आमचं अंतकरण स्थिर केलं. तर स्थिर करून काय करावं? तर काहीही करू नका. अंतकरण एक बार स्थिर झालं ना, तर तुम्ही श्री गुरुचं स्मरण करा. श्री गुरुचं स्मरण केल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय होतो महाराज? अनुभव येतो. काय अनुभव येतो? अनुभव आली अंगा या जगात देत तू. काय अनुभव आला? डोळ्यात मिरची पडल्यावर कसा अनुभव येतो? हा, मिरचीचा गुण आहे का डोळ्याचा गुण आहे? मिरची डोळ्यात पडल्यावर काय होतं? आग होती की नाही? ध्यानाला बसल्यावर असं होतंय का नाही? नामाचा परिणाम आहे. जसा मिरच्याचा परिणाम आग होते, नामाचा परिणाम स्थिती होते बरं का. तुम्ही 1000 वर्षे जरी चाळ कुटत राहिले, बुक्काच लावून घेत राहिले, काही पदरात नाही. जोगी जेवला काय म्हणतात?
जोगी जेवला पत्तर पालत. तसं किती वाऱ्या केल्या तरी पत्तर. त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय करायचं तर अंतःकरण शुद्ध करायचं. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं किंवा ज्याचं चित्त शुद्ध झालं तर त्याच्या हृदयात कोणाचा वास आहे? येऊनी गोपाळ राहे तेथे, तेथे येऊन राहे गोपाळ, तेथे येऊन राहे. गोपाळ त्याच्या हृदयात राहतो आणि गोपाळ हृदयात राहतो याचा परिणाम स्थिती होतो. बर का? जिचे दिवस गेले तिलाच डोहाळे लागतात, वांजेला डोहाळे लागत का लागतात? मग ज्याला अनुग्रह आहे, जो अंतःकरणापासून माझ्या प्रभूचं भजन करतो तर तो भजनामध्ये तो रंगून जातो आणि त्याच परमानंदाला प्राप्त होतो. आणि त्याचे परिणाम काय होतात? इतक्या दिवसामध्ये तो दुःख भोगत आलेला जीव आणि एकदम सुखाच्या शेजारी जातो. आणि सुखाच्या शेजारी गेला तर त्याला इतका आनंद होतो, जसं का एखाद्या माणसाला धनाचा हंडा सापडावा, गरिबी माणसाला पैशाचा गुटळा सापडावं आणि ती मनातल्या मनात नाचतो. एवढा मोठा अमीर झाला किंवा धन सापडल्यावर काय होतो? आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये घरात एकटाच नाचतो का नाही? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने, मनाच्या आनंदी आवडीने गाये नाचे उडे. गातो नाचतो बर का, त्याला काही भान राहत नाही, काहीच भान. का भान नाही? तर देहाचं भान नाही. देह माझा नाही तर भान ठेवू कोणाचं? देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? देह माझा नाही, देह काळाच आहे. देह काळाचा आहे, मग मी त्याच्यावर काय म्हणून मोहतो? अरे बाबा, हे कधी ना कधी जाणार आहे, आज ना उद्या जाणार आहे. मग जाणाऱ्यावर मोह ठेवू नका बरं का. त्या स्थितीत गेलेल्या माणसाला कपडा अंगावर आहे का नाही काही भान नाही. आहे का भान? महाराज म्हणले, येडी झाले ग बाई भरवसा पका, काही भान चौरले नाही बोलू नका. काही भान उरत नाही, त्या प्रभूशी एक होते काही कळत. कळलं का? त्याच नाव चिंतन आहे. आणि त्या चिंतनामध्ये जो तल्लीन असतो तर त्या चिंतनाला जर तुम्हाला खऱ्या स्वरूपाला जायचं असेल तर तुम्ही काय करा? ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरी खूप गोड सांगतात. मग तेथे आपण बर का, आपण एकाग्र अंतकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवी. सद्गुरूचं स्मरण करा, मग तुम्हाला अनुभव येतो. तर काय म्हणून येतो? अरे बाबा, सद्गुरु स्मरणाचे करून योगाचा अनुभव घ्या. कशाचा? योग आहे बरं का. हे स्थिती जर सतत येत राहिला तर त्याला अटॅक कधी येणार नाही, कधीच अटॅक येणार नाही. होय हो. या स्थितीत जाणारा माणूस कायम अनुग्रहाचं चिंतन करू द्या, त्याला अजिबात अटॅक येणार नाही, त्याला अजिबात शुगर होणार नाही, त्याची बीपी कधी वाढत बी नाही आणि कमी बी होत नाही. कारण का? आम्ही अंतःकरणापूर्वक सगळ्या श्वासाने फैलून जाणारा आनंद आहे, सगळ्याला शुद्ध करणार आहे. हे काय कमी पॉवर आहे म्हणले का तुम्ही? याच्यामध्ये पॉवर कमी नाही, पण याचा तुम्ही गैरफायदा घेता म्हणून आपल्या मागे दुःख लागलेले, अनेक दुःखाचा डोंगर पडलेला. कारण का? आपल्याला एवढं मोठं साधन देऊन सुद्धा त्याचा वापर करत नाही, म्हणूनच आमच्या मागे अनेक फिरते. कारण का? विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. पचतील खाणी कायाच्या? बीपी, शुगर, वात,
किती बिमाऱ्या निघाल्या, किडनी, मुतखडा, ते खाणीच होईत आता. कारण का त्याचा विसर पडला की एवढ्या खाण्यामध्ये आम्हाला दुःख भोगावं. तिथं जाऊन भोगचाल तर भोगचाल, पण ह्या खाणीत कोण भोगलेले आता? आपणच भोगलेले की. पचतील खाणी अनेक दुःख भोगण्याचं कारण काय आहे? तर आपण त्याच्यापासून दूर गेला. तुम्ही रात्र आणि दिवस त्याचं ध्यान करा. एक तर भारतीयाच्या सारखं मोकळं व्हा, त्याला कधी अटॅक येणारच नाही, फिरून बघणार नाही. पण आपण त्याचं ध्यानच करणार नाही. आम्हाला प्रभू झाला, आम्ही आता मोकळे आहे का? आहे का? असंच आहे हो. तिथे बसून तुम्ही काय करा, तर आधी अंतःकरण शुद्ध करा. प्रबोधाच्या चिंतनाने दुसरं काही होईना, अंतःकरण शुद्ध होतं अनुग्रहाच्या. बरं का? अनुग्रहाच्या चिंतनाने काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध होणं म्हणजे तुमची रक्तवाणी शुद्ध होणं. ब्लड प्रेशर पात रक्त जाड झाला असेल तर त्यांनी त्या श्वासाच्या मार्फत प्रेशर मारतो. कुठं गाठ झाली असेल तरी तिथं प्रेशरच्या मार्फत पातळ करून जातो. थोडा पॉवर त्याच्यामध्ये हे कोवा करायचं हा. म्हणून त्या स्मरणाने काय होतं, तर तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. जे रक्त ब्लड शुद्ध होतं. जसं ब्लड शुद्ध झालं तसं मेंदूला जातं आणि मेंदूला गेल्याच्या नंतर बुद्धी फाट चालते. बरं का? याच्यासाठीच आपल्याला हे चिंतनाची गरज आहे. साधू संतांनी सांगून गेलेला मार्ग आहे. मार्ग दावून गेली आधी दया निधी संतती. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला जर हा योग साधना करायचा असेल, आता अनेक साधूंनी योग सांगितले, हे योग नाही ते काय? हे योगच आहे. आम्ही कधी करतो? याच्यासारखं सुख नाही, याच्यासारखा आनंद नाही, पण खरंच आनंद. अनुग्रहाच्या आतला आनंद वेगळा आणि प्रबोधाच्या नंतरचा आनंद वेगळा. एक बार प्रबोध झाला त्या आनंदाला मुकला. कारण का आता तो दुसऱ्या नादात पडतो, आत्मसुखाच्या नादात पडतो, आत्मानंदाच्या नादात पडतो. बर का? लग्न झालेला माणूस पहिलं बायकोच्या नादात राहतो आणि पोरं झाल्याच्या नंतर शिकवण्याच्या नादात राहतो. नाही तसं प्रबोध झालेला ब्रह्मसुखाच्या नादात राहतो. त्या नादामध्ये तो मग्न असतो. मग त्याला कुणाशी घेणं नाही. आहे का? लग्न झालेल्या मुलीला नवऱ्याचा छंद असतो आणि एक बार पोर झालं की मग ती मांडीवर घेऊन हाड हाड उतू गेलं काय, आटून गेलं काय, करपलं काय, काय ध्यानात नाही. तर ती मांडीवर घेऊन त्याच्याशी संवाद करते. का निज निज बाळा झोके देता हात माझा दुखला, गाणे गाता कंठ माझा सुटला. आड हा ओ काय तो आनंद त्या माऊलीचा. त्याच्या नादामध्ये मग्न असते. दूध करपलं काय, डाळ करपली काय, रोट्या दिल्या काय माहित. तसा प्रबोधातला माणूस त्या प्रभूशी एक होतो. कुठं काय झालं त्याला काय माहित नाही. व्यवहाराने व्यवहार करतो, पण अंत करणारी त्याच्याशी एक राहतो. व्यवहाराने जगतात राहतो, अंतःकरणाने प्रभूशी एक होतो. जशी बाई 4 हांडे डोक्यावर घेते, कमरावर एक घेते, एकावर एक 2-3. पहिलेच्या काळामध्ये बायका पाणी आणायच्या. आता घरात नळ आले, पाण्याचा संबंधच मिटलाय. आणि पूर्वीच्या काळामध्ये एकावर एक असे भांडे आणायच्या आणि मग लांब जायचं. मग इकडून एक मिळाली, इकडून एक गावच्या माहेरच्या मिळाल्या आणि तिथं चाली चर्चा. बुधवारी बाबा सांगायचे, पाण्या निघाली गोजेरी, लक्ष लावून दोई घागरी, पानिया मिळाली गोजेरी. बुधवारी बाबा सांगायचे, बायका पाण्याला गेल्या, इकडे बोलायची पण लक्ष तिचं वरच्या हंड्यावर आहे. कुठं राहायचं? तिच्यासोबत बोलते, हिच्यासोबत हसते, याचा अर्थ तिचं लक्ष कुठं आहे?
तिच्यासोबत लक्ष आहे का हंड्यावर लक्ष आहे? तसं व्यवहार करतो तर व्यवहारात वागतो, व्यवहार करतो, तुमच्याशी राहतो, तुमच्याशी संबंध ठेवतो, पण त्याचं लक्ष मात्र जसं त्या गवळणीचं लक्ष वरच्या घागरीवर आहे तसं साधकाचं लक्ष ब्रह्मचैतन्यावर असतो. प्रबोधात गेलेला माणूस त्याच्याशी एकरूप होतो. म्हणून सांगू लागले की अनुग्रह आणि प्रबोध हे एक जीवनाचं कल्याणकारक असतं. याच्याशिवाय तेने विनजिवा सुख नाही. तसं बाबा तुम्ही श्री गुरुला शरण जा. श्री गुरुला शरण गेल्याच्या नंतर काय होतो तर आधी जाताना आसन ग्रहण करताना आता तुम्ही चिंतनाला बसता. चिंतनाला बसत असतानाचा विषय म्हणला अनुग्रहाचा विषय आहे हा. 6वा अध्याय इतका गोड आहे आणि 6वा अध्याय कधी बी तुम्ही कोणाकडून तर ऐकूनच घ्या. तुम्ही वाचल्याने कळणार, ऐकूनच घ्यावा लागतो 6वा अध्याय. इतका मस्त विषय मांडला अनुग्रहाचा की खूप गोड, मांडतच नाही असं मांडत नाही. काय म्हणले? अरे बाबा तैसे समरते आधरे बाहे सात्विक भरे. काय सांगितलं? आधी काय करा, तुम्ही ध्यानाला बसत असताना आधी मन एकाग्र करा. ज्या वेळेला मन एकाग्र करता, मन एकाग्र झालं कीच गुरु प्राप्त. गुरु प्रसन्न झाला की तुमच्यावर परिणाम. बसत असताना काय करा? तैसे समतेनी आदरे, समरूपामध्ये बसा. विषम नाही. म्हणजे विषम आणि सम म्हणजे इकडे तिकडे मन भटकायचं नाही. आता जाऊ द्या, झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी आणि सर्व साधकांच्या चरणी. कारण का सगळे आपण कामगार लोक आहात. मी काही फिरून आलेला माणूस आहे, माझं काही नाही. पण जेवढं कमी राहील तेवढं गोड राहते. लईच गेलं की मग ते बरोबर नसतं. नाही बस बकळ झालं. एवढं शेंड येऊन पाणी काय हाय ते केस उडून जातील बिचारायचे, व तेवढे तर राहू द्या. हाय का वळवळ कराय काय ध्यान नाही हो. वेळेच्या पुढे गेलं की माणूस भंगाड होऊन जातो. त्याच्यासाठी वक्ता श्रोत्याला बघूनच बोलत असतो. श्रोते जर मन प्रफुल्लित असेल, माऊली म्हणतात यत पात्र नेत्र खोला रविंद, यत पात्र नेत्र खोला सारखे नेत्र करून जे पाहतात त्याच्या मुखाला बघून प्रेम उत्पन्न होतं. आतलं ज्ञान बाहेर पडतं आणि खरी ज्ञानाची भांडार फुटतं आणि नको ते वेदांतातले शब्द बाहेर पडतात. पण त्यामुळं पुढे बघलं की सगळा येवा पुढे माणूस पुण्या झोपणाऱ्याच्या पुढे सांगणारा पाला. कुंडली गुरुदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तुकाराम 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 तुकाराम. आता विश्वात्मके देवी देणे वायज्ञ कुशावी दोषोनी मद द्यावे श्री खळा तया सत्कर्मी वाढ भूता परस्परे पडू ग्रीकांचे विश्व धर्म पाहू वरशेर सकाळी शांती मंदिराळी अनवरत्व भूमंडळी भेटू तयाब्राम कला कल्पतरुचार चेतना चिंतामणीची गाव गोड येथे अर्णव विभूषांचे चंद्रले आलंचन मारतंडजी स्थापन ते सर्वाईसला सज्जन स्वेरी
पूर्ण होणार सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी अधुजाले कृपे अखंडित आणि ग्रंथ उदे विशेष कवी दृष्टादृष्ट विजय होवांची एक म्हणे श्री शेषराव आवेन लान पसाव येदेव ज्ञानदेव सुखया धारा येदेव ज्ञानदेव सुखया धारा येदेव ज्ञानदेव सुखया हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता नंता रघुनायका मागे जय जय स्वामी रामदास महाराज की जय बोलो रे भाई सब हर हर महादेव. वाह गोड विषय साखर